श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, थंबनेलवरून समजलंच असेल की आज मी आपल्या श्री स्वामी समर्थ या नामस्मरणानं आपल्या आयुष्यात काय काय चमत्कार घडतात हे या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे। स्वामींचं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात किती ताकद आहे, किती अद्भुत शक्ती आहे। नुसत्या नामस्मरणानं तुम्ही आयुष्याची अर्धी लढाई जिंकू शकता। मित्रांनो, कुठल्याही संकटाला न घाबरता, कोणत्याही समस्येला न घाबरता तुम्ही फक्त नामस्मरण करा, नक्की यश तुम्हाला माऊली देणारच। व्हिडिओ खूप छान आहे, स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। स्वामी भक्त आहात तर एक कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते। श्री गुरु माऊली म्हणतात, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात ते रोज आपण पाहत असतो। श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात। सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते। बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येतं, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते। साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली। साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात। आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जाते तशीच त्यांची वासना कमी कमी होत जाते। मित्रांनो, नामस्मरणामुळे आपल्या जीवनात आणखी काय बदल होतात हे आपण आता पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते। इतके दिवस षडरूप आपल्या मनात ठाण मांडून बसलेलं असतं, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो, ते आपली जागा सोडू लागतात। मनात विचारांची गर्दी होते हे चांगलं लक्षण आहे। काही साधकांना ही पायरी कळत नाही, ते घाबरून नामस्मरण करणं सोडून देतात। नामस्मरण करताना कुठल्याही मनस्थितीत, कुठल्याही शारीरिक अवस्थेत आणि नक्की कशासाठी ह्यावर अवलंबून आहे। नामस्मरण या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपने तयार होत असतात। ह्या ऊर्जा आणि कंपने थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरींशी संवाद साधतात। विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी ठराविक काळासाठी असं केल्याने त्याची वेगवेगळी अनुभूती मिळू शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाठबळ लागते। त्याचे कारण म्हणजेच जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्या भोवती तरंग निर्माण होत असतात, त्याचवेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत होऊन तिथे विघ्न आणण्याचा प्रयत्न करतातच। चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतातच। तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात। या गोष्टींचं अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकतं, कारण त्या गोष्टींची आपल्याला पूर्ण माहिती नसते। सर्वसाधारणपणे श्री राम, श्री शिवशंकर, श्री गणेश, श्री विष्णू व श्री हनुमानाच्या नावाचा जप रोज न चुकता 108 वेळा एकदा तरी करावा, जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे। असं केल्याने आपल्या शरीराभोवतीची वलये स्वच्छ आणि तेजोमय होण्यासाठी उपयोगी ठरते। वलय जितके जास्त तेजस्वी, मंत्र पठणाची तीव्रता तितकीच प्रभावी। वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळेच झाला हे तुम्हाला माहीतच असेल, परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत त्यांना सातत्याने राम नाम जपावे लागले। वाल्मिकी जेव्हा वाल्या कोळी होते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले। नारद मुनींनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असे जपायला सांगितले, परंतु वाल्या कोळी हा लुटारू होता, त्याला राम म्हणता येईना, म्हणून तो मरा 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 असं जप करू लागला। कालांतराने मराचा राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला। मित्रांनो, म्हणजेच नुसत्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे आपल्या पुरातन कालापासून आपण ऐकत आलो आहोत। त्याचे हे उत्तम उदाहरण आहे। त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी भक्ती, विश्वास, दृढता, प्रामाणिकपणा, सत्यता, समर्पण, सचोटी, निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्त मानसिकता नक्कीच गरजेची असते। श्री शुभम भवतु।
श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते, वेळेवर जाग येते, ब्रह्ममुहूर्तावर जाग येते. श्री स्वामी समर्थ नामाने पशु पक्षी ही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जात आहे हे समजण्याचे हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. मित्रांनो, राग येत नाही, हेही साधना व्यवस्थित चालण्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, नामस्मरणाने आपले मन पर्यायाने आपले कार्मिक अकाउंट यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. व्यवहारातही जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ, एखाद्या जखमेत पू झाला तर डॉक्टर आधी ती जखम साफ करतात. जेव्हा सुरुवातीला पस बाहेर काढताना खूप वेदना होतात ना मित्रांनो, आणि मग पूर्ण पस बाहेर आल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, खूप शांत वाटतं. किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली आपण साफ करायला घेतली तर आधी खूप खकाना उडतो. तसेच नामस्मरणाचे होते. त्यामुळे सुरुवातीला हा त्रास झाला तरी ना कंटाळता आणि ना घाबरता चिकाटीने नामस्मरण करत राहायचे, अजिबात मागे फिरायचे नाही. नाम हे असे औषध आहे की एका जागी बसून ना घेता तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असलात तरी उठता बसता कसेही घेऊ शकता. ही सर्वात सोपी आणि तरीही अतिशय प्रभावी उपासना आहे. संकटे आली तरी त्याचे निवारण होते. हळूहळू मनाला नामाची गोडी लागते की मनुष्य मग आयुष्य अतिशय सुंदर होतं. जगण्याचा खरा अर्थ कळतो. श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरती मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितकं सांगावं तितकं कमीच. एकदा स्वामी समर्थ नाम घेतले की माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही. माणसाचा जीव भौतिक सुखामध्ये अडकत नाही. त्याला वाटतं की केव्हा एकदा भगवंताची प्राप्ती होते आणि मी केव्हा एकदा भगवंतांच्या चरणावर स्पर्श करेल याची आस लागलेली असते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने भक्तांचा स्वतःपेक्षा समर्थांवर जास्त विश्वास असतो आणि स्वामी समर्थ कधीही त्याचा विश्वास ढळू देत नाहीत. त्याची इच्छा पूर्ण करूनच त्याचा विश्वास ते वाढवतात. फक्त काय करायचे ते विश्वासाने करायचं, अंतर्मनातनं करायचं. आपल्या इच्छा पूर्ण करून आपले मन त्यांच्या ठायी कसे राहील हे स्वामी समर्थच पाहतात. मित्रांनो, तारक मंत्र तुम्हाला माहीतच असेल. तारक मंत्रात स्वामींनी सांगितलंच आहे, उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. अहो, ही शक्ती तुमच्यासोबत आहे ना, काय घाबरायचे. येऊ दे किती संकट, नक्की त्यातनं तारणार स्वामी आपल्याला. जे पण करतात विश्वासानं करा. पुढे आहेत ना स्वामी माऊली सर्व बघून घेण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.